झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। गुड मॉर्निंग जानू। गुड मॉर्निंग जैन। झाली झोप तुझी? हो। माझी अजिबात नाही झाली। खूप मिस केलं मी तुला। जैन ताई आहे ना? येस। अरे तुम्ही दोघे रेडी बसलात। ताई हा तुमचा गरमागरम चहा। अरे जयंत, हे आनंदीचं गरमागरम हॉट चॉकलेट। तू कशासाठी केलंस हे सगळं? मी केलं असतं रे। असू दे, तुम्हा दोघींनाही आराम। जानू बस। हे तुझी गरमागरम कडक कॉफी। थँक्यू। जैन काका, हा मिल्कशेक मला खूप आवडला। वा। वाव जैन, कॉफी अगदी परफेक्ट झाली आहे। अच्छा, मला कसं माहित? मला तर कोणी दिलीच नाही। अरे एकदम परफेक्ट झाली। ओके, मला वाटलं की तुम्ही दोघी रात्रभर बोलत बसला होता तर उठायला लेट होईल, पण तुम्ही तर रेडी बसलात। मी सकाळी लवकरच उठते। ताई, अगं जयंतला पण रोज सकाळी लवकर उठायची सवय। जयंत, तुला ऑफिसला जायचं असेल ना आता? काय, एक मिनिट, तू आज ऑफिसला जात नाहीयेस का? आज भावना ताई आणि आनंदी आपल्या घरी आल्यामुळे मला आज ऑफिसला सुट्टी। काय झालं जानू? मी आज घरी थांबणार आहे हे तुला आवडलं नाहीये का? नाही अरे, असं काही नाहीये। अगं मग तुझा चेहरा का पडलाय? नाही जयंत, खरंच असं काही नाहीये। नाही जानू, खरंच सांग, तुला अजिबात आवडलेलं नाहीये ना मी आता थांबलोय ते? जयंत, अरे असं काय करतोयस तू? जानू, तुझा चेहरा बघ ना। जयंत, भावना, मला बस झालं। अरे आनंदी, असं कसं? सगळं पिऊन टाका। घ्या। जानू बाहेर ये। आई, हा, मी जरा आलेच। हा, जयंत, काय झालंय जानू? मला नाही सांगणार का तुझी भावना ताई आल्यापासून तू मला विसरलीयस? जयंत, अरे असं काही नाहीये। मग कसं आहे जान? हा? आणि तुला मी घरात का नकोय? जयंत, भावनाताई काहीतरी वियर्ड वागते। मला बोलायचंय तिच्याशी आणि त्यासाठी मला थोडी स्पेस हवी। हे बघ, याचा अर्थ असा नाही की मी विसरले तुला। खरंच मीही तुला खूप मिस करते, पण आता भावनाताईसाठी मला इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली विचार करायचा आहे। खरं बोलतेस ना? खरंच जयंत। जानू हे बघ, मला ना तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे, पण विश्वास ही टू वे गोष्ट असते, रिमेंबर दॅट। हो जयंत, आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तसाच तूही माझ्यावर विश्वास ठेव ना। तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो। ठीक आहे, मग चल माझ्या बरोबर। 3-4 काय ग हे चेहरा का वाकडा केलायस? या दागिनेच आहेत, परत घेता येतात। हा? आपल्याला महत्वाचं काय? आपलं घर।
एक हात से दो एक हात से लो, साधा व्यवहार. तुम्हाला पटतंय ना तुम्ही जे बोलताय ते? नाही, तसंही माझ्या मताला काही किंमत नाहीच आहे. तुम्हाला काय वाटतं ते करून मोकळे व्हा तुम्ही. नाहीच आहे किंमत. आणि मला जे वाटेल ते मी करणारच. कळलं ना? तरी नशीब समज, तुला विचारून तुला सांगून करतोय मी. बरं, मला एक पिशवी दे पटकन, चल. कपाट उघडा आहेत त्यात, घ्या. काय कटकट आहे. एक काम सांगितलं ते पण नाही करत. हं? ह्या पिशव्या, अगं, या पिशव्यातून दागिने घेऊन गेलो तर लोकांना कळेल की यातून मी मौल्यवान वस्तू घेऊन चाललोय. या कशा चालतील? एखादी मळकी पिशवी दे ज्याच्यातून कळणार नाही मी दागिने घेऊन चाललोय ते. मळालेली पिशवी मागताय. मळालेली पिशवी धुता तरी येते. मेंदूवर साचलेल्या मळाचं काय करायचं? घ्या. हं. तू हे जे पुटपुट टोमणे मारत असतेस ना, त्याचा मला काही फरक पडत नाही, कळलं का? आपलं क्लिअर आहे. हं. आपलं घर ते महत्वाचं. त्यासाठी जे करावं लागेल ते मी करणार. घाबरत नाही मी कोणाला. तोच प्रॉब्लेम आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही. मनाला येईल ते करून मोकळे होतो. काय ग सतत रडत असतेस? तुला रडतच बसायचंय ना, बस इथे. जयंत, अरे प्लॅटफॉर्मवर उभी राहा. हा, उभी राहा. काय बोलतोयस तू? कम ऑन जानू, जस्ट स्टँड अप. गुड गर्ल. आता दोन्ही हात असे वर कर. जयंत, कम ऑन, ओपन युअर आर्म्स. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आता स्वतःला माझ्यावर झोकून दे. काय? कम ऑन जानू, तू पडणार नाही याची जबाबदारी माझी. कम ऑन, जस्ट माझ्यावर झोकून दे. जयंत, अरे पण आणि काय चाललंय तुझं? एकतर घरात भावनाताई आणि आनंदी आहेत. त्यांना जर हे सगळं कळलं तर काय होईल? म्हणून तर मी शांतपणे बोलतोय. त्यांच्या समोर हे करायला बरं वाटणार नाही ना, म्हणून कम ऑन, जयंत, अरे गो फॉर इट. अरे तू जरासा मागे गेलास तर खाली पडेल ना मी. डोंट वरी जानू, मी आहे ना. मी तुला पडायला देणार नाही. आता कम ऑन, उडी टाक, नाहीतर माझं अजून एक पाऊल मागे जाईल. कम ऑन, जस्ट गो फॉर इट. जयंत, झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज